आजचा दिवस खास होता. आज कनी झाडं लावल्यात बघा. 1000 सबस्क्रायबर झाल्यात म्हणून झाडं लावल्यात. मग सकाळी उठलो आणि कनी दारा त्यानं आवरल्या, किटली त्यानं अडकली आणि गाडीची किक मारून आलो, दूध घालून आलो बघा. दूध घालून आल्यानंतर कनी चहा तेन पिऊन कनी शेतात आलो बघा ब्रदर आणि मी. ते जरा कनी काळवाटमध्ये आमच्या कनी शाळू टाकायचा होता. मग बघितलं मशीन का लागना. मग तिथनं आलो घरात काय. मग तिथनं नारळाची झाडं काढली. आज झाडं लावायचं म्हणजे आज 1000 सबस्क्रायबर झाल्यात आणि लावणीतनं झाडं पण लावायची होती. मग झाडं बाहेर काढली बघा. दारातली जी झाडं होती की नाही ती सगळी एकत्र करून घेतलीत. मग त्यानंतरनं थोडी झाडं इकडं आंब्याची होती. ती आमचा ब्रदर कनी इकडं झाडं आणायला आला. मग झाडं त्यांनी घेतलीत बघा. एक टोटल कनी 20-25 भर झाडं होती सगळी टोटल मिळून. मग झाडं त्यांनी सगळी एकत्र केली आणि जायचं म्हटलं शेताकडं काय लावायला. मग गाडी त्यांनी काढली बघा बाहेर आणि परतून त्यांनी घेतली आणि झाडं घातली एका चिल्ल्यात आणि गाडीवर बसला आणि थेट आलो बघा शेतात. शेतात आलो मग म्हटलं चिल्ल्यातली कणी पहिला झाडं काढून घेऊया. मग झाडं काढून घेतली बघा. पहिला ही आंब्याची थप्पी घेतली. आंब्याची कणी 8 ते 9 झाडं आहेत. जांभळाची आहेत. परत भरपूर आहेत झाडं नारळाची पण आहेत. मग त्यानंतर ब्रदर कणी आमचा खड्डा काढायला बघा. नारळाचं झाड लावायचं होतं त्यामुळे कणी त्याला म्हटलं जरा मोठाच खड्डा काढ. मग तो खड्डा त्यानं काढून झाला. मग नारळाचं झाड पहिलं लावायचं चालू आहे बघा. मग झाडाचं ती पिशवी त्यानं काढली आणि त्या खड्ड्यात नारळाचं झाड ठेवलं आणि साईडनं माती त्यानं घातली आणि त्याला असं कणी दाबलं बघा जाम. मूळ वगैरे असं जास्त जाम दाबलं कणी जगते हो लगेच झाड. त्यामुळं कणी दाबून त्यांनी घेतलं बघा. त्यानंतर ब्रदरला पण एक झाड लावं म्हटलं. ब्रदर कणी जांभळाचं झाड लावायला बघा. मग डबल डबल लावायला लागल्या. जास्त झाडं असल्यामुळे डबल डबल. मग सगळी झाडं लावून झाली बघा. किती झाड लावल्यात बघा. जवळपास कणी 15 ते 16 झाड लावल्यात आणि सुट्टी नाही. त्यातली निम्मी तरी जगली तरी सपला विषय. त्यात काय विषय नाही. मग तिथनं पाणी पाजायला आलो बघा. इथं शाळू टाकला आहे तंबाखूतनं. तंबाखू काय उठाय नाही. मग शाळू टाकला आहे. मग शाळावाला तिनं पाणी पाजत बसलो. मग तिथनं लावलेला भुका. मग घराकडे आलो बघा. कोबीस होता, आंबील होती, झुणका होता, चपात्या होत्या, पाणी आणि राईस. जेवलो बघा मस्तपैकी पोटभर. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथनं आलो बघा वाड्याला. वाड्यातून तोडलं 20 भर पेंड्या. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर फॉलो करा. सप्लाय जय हिंद जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा यूट्यूबला जाऊन.